हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू रवींद्र मात्रे सर आणि नक्कीच युवराज माली. तर जाऊया आपण नवीन लढत आपल्यावर देतोय. एका साईडला खारकोपर जय हनुमान आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण पाहिलं तर ओवळे ही लढत आपण पाहता. मिहिरा स्पोर्ट क्रिकेट क्लब बोरावे गावदेवी ट्रॉफी 2025 सातत्याने आपण पाहता. पहिल्या पेरीतील ही चौथी लढत. तर जाऊया मात्र पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक चेरूला पकडला जाईल. एका धावेने खातं ओपन केलंय आशिष म्हात्रे आणि त्याच्या साथीला फलंदाज विशाल गायकवाड. ही जोडी आपण पाहतात ओवले या संघाची. आणि एका साईडला मात्र पाहिलं तर जय हनुमान खारकोपर ही लढत आपण पाहता. गोलंदाज विशाल गरत जो जय हनुमान खारकोपर संघाचा ओव्हर क्रमांक पहिल्या सत्रामध्ये पेकण्यासाठी. स्ट्राईक वरती आपण फलंदाज विशाल गायकवाडला पाहता. गोलंदाज देखील खारकोपर संघाचा मात्र विशाल गरज. षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. इथे मात्र बॅटची थोडा मात्र ब्रश केला होता चेंडू. त्यानंतर यष्टीरक्षकाने प्रयत्न केला होता झेल पकडण्याचं आणि हा चेंडू डॉट जातोय. पहिला ओव्हर आपण पाहता. 4 ओव्हरची मॅच आहे आणि नक्कीच 20 मिनिटाची आपल्याला 15 मिनिटामध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. हे देखील आपण लक्ष द्यायचं आहे. पण खारकोपर स्ट्राईकवरती विशाल गायकवाड. गोलंदाज विशाल गरत. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज. आताचा चेंडू देखील फसलीमध्ये अडवला. पैकीपर्यंत एकदा कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने नक्कीच संघाची धावसंख्या पाहू शकाल 2 या आकड्यावरती. एकविरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आमच्या घर बसल्या लाडक्या प्रेक्षक देखील आपण पाहिला या स्पर्धेचा आनंद घेताना. मयूरदादा मात्रे आणि त्याचे सर्व मित्र परिवार आपण पाहता सातत्याने या स्पर्धेला बरीच मेहनत. आणि आज या स्पर्धेची पहिली रात्र रजनी आपण सातत्याने पाहता. षटकातील पुढचा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत इथे चेंडू मात्र आडवीपर्यंत इथे पाहता पाहता 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 4 या आकड्यावरती. 4 धावसंख्या. ओव्हर क्रमांक पहिला अतलतडा विशाल गरज अजिनबी ओवले. आणि एका साईडला विचार केला तर जय हनुमान खारकोपर ही लढत आपण पाहता. प्रथम फलंदाजी करतोय अजिनबी ओवले संघ. आणि षटकातील पुढचा चेंडू आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न होता फलंदाजचं हे जाणलं होतं. विशाल गरजचं आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी अतुल पहिल्या ओव्हर क्रमांक. आणि त्याचा जर विचार केला तर 4 धावसंख्या आल्यात. पहिल्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू. सामोरे फलंदाज आशिष म्हात्रे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर आपण पाहिला तर झेल खाली आला क्षेत्ररक्षक आणि पहिला झटका मिळेल तो अजनबी ओवले संघाला.
तर नक्कीच येथे खारकोपर या संघाला मात्र राज विजेंद्र गरत यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्यानंतर आपण पाहिला पहिला चेंडू हर्ष मसाई याचा डॉट येतोय. पहिला चेंडू आपण पाहिला चांगल्या प्रकारे इथे फेकताना गोलंदाज तर आमचे नक्कीच आयोजक आहेत नीरज मात्रे याच्या वतीनं हर्ष मसायासाठी 2 विकेटसाठी 1000चं कॅश प्राइज लागलंय. चांगल्या पद्धतीने परंतु पंचाने हिरला सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करार येतोय. एक्स्ट्रा रन्स मिळेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती एक बाद. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिला तर अजनबी ओवळे आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये जय हनुमान खारकोपर ही लढत आपण पाहता. एक चांगला क्रीडांगण लांगेश्वर मोरावे आणि या क्रीडांगणावरती साकारण्यात येणारी भव्य दिव्य मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतात. गावदेवी ट्रॉफी 2025 चांगल्या प्रकारचा चेंडू इथे आपण पाहिला तर हाताळला होता पहिला चेंडू त्यानंतर वाईट आला. षटकातील पुढचा चेंडू हर्ष मसायचा हा उलटा चेंडू त्यानंतर चांगल्या पकडे अडवला जातोय. आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती थांबली. नक्कीच खारकोपर संघाला देखील आमचे मोरावे गावचे नशीब गरत यांच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. इथे शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे. आताचा चेंडू काय घडलं इथे मात्र विपरीत घडलं. चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमा रेषा पलीकडे. हा 4 धावेंसाठी चौकार येतोय नशिबाचा. कडे ते दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र जागेवर हल्ले नाही आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे. धावसंख्या पोहोचली तब्बल 9 आकड्यावरती. कुठेतरी पाहिला तर पहिल्या षटकामध्ये शांत ठेवलं होतं अजिनबी ओवले संघाला. त्यानंतर हर्ष मसाई देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत होता पण तिथे नक्कीच आपण पाहिला हा चौकार आला. 9 धावसंख्या स्कोरवरती पाहता एक नक्कीच मनोज जेव्हा आपण बघितलं तर या संपूर्ण स्पर्धेची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे बरोबर एक चांगले निवेदक आणि चांगले कॉमेंटेटर आमचे 40+चे एक जबरदस्त खेळाडू किरण पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे. चांगला फटका लाजवाब परंतु इथे काय घडलंय क्षेत्ररक्षकाला आणि झेल टिपला. आणखी दुसरा विकेट पतंग होईल. दुसरा झटका मिळतोय तो अजिनबी ओवले संघाला. नक्कीच आपण पाहतोय खरं तर 2 ओवले संघ आज ओवले गावातील 2 संघ मैदानावर खेळत आहेत. मागचा संघ बॉस फायटर अजिनबी ओवले संघ विजयी झाला आणि मनोज बघा ओवले संघ मैदानावर खेळतोय आणि याच ओवले गावचे लोकनियुक्त तरुण तडफदार विद्यमान सरपंच ग्रामपंचायत ओवले रुपेशजी गायकवाड आणि त्यांचेच बंधू अर्थातच त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाज विकासाची कार्य करणारा सामाजिक कार्यकर्ता राकेशजी गायकवाड आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड भरारे घेणारे सर्व व्यक्ती त्यांच्या समवेत एस.एच. एंटरप्राइजेसचे ओनर महेशजी गवानकर हे या मॅचचा आनंद घेताना या स्पर्धेचा आनंद घेताना प्रतीक पाटील यांना अभिनंदनाचा वर्षाव आणि त्यानंतर प्रमोद घरत यांची सेना मैदानावर खेळते त्यांनाही भरभरून शुभेच्छा येत आहेत ओवले ग्रामपंचायत सरपंच आणि मंडळींकडनं. नक्कीच जाऊया मात्र मैदानाच्या दिशेने. इनायत नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज विद्याधर मात्रे आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक जाईल मात्र पायलेगच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक येतील. चेंडू आडवी पर्यंत इथे पाहता पाहता 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात आणि 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 2 बाद 11 या आकड्यावरती. 2 बाद 11 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. पहिला सत्र आणि या षटकातील अंतिमचा चेंडू शेवटची डिलिव्हरी आपण पाहता. अजिनबी ओवले संघ आपण फलंदाजी करताना पाहतात. एका साईडला जय हनुमान खारकोपर ही लढत आपण पाहता. या षटकातील हर्ष मसाईच्या षटकातील हा अंतिमचा चेंडू शेवटची लास्ट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 2 बाद 11च्या घरामध्ये पोहोचली. षटकातील शेवटचा चेंडू सुरेख चेंडू अप्रतिम डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला. हा चेंडू देखील आपण पाहिला तर डॉट येतो निर्धाव पद्धतीचा चेंडू आला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. प्रथम फलंदाजी करताना अजिनबी ओवले संघाची धावसंख्या तब्बल 2 बाद 11च्या घरामध्ये. या दरम्यान आमचे किरण पाटील यांचे इथे आगमन झालंय. खरं तर खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरही आहे. मयूरदादांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. जवळजवळ 3 ते 4 वेळा प्रत्येक समालोचकाला त्यांनी प्रसार माध्यमातून कॉल केलं की कॉमेंटेटर आलाय की नाही स्पर्धेला सुरुवात करण्याकरता. ही जबाबदारी असते
आणि ती प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी किरण पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचं इथे आगमन झालंय. 40+ मधील एक उत्कृष्ट नामवंत खेळाडू ज्यांच्या नावावर बाईक देखील आपण पाहतोय. खरं तर आपल्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये ज्यावेळी सुरुवात केली MRIच्या बॉलवरून कधी एवढी मोठी प्राईज मिळाली नव्हती, परंतु 40+च्या त्या टेनिस क्रिकेटच्या काळामध्ये अजूनही खेळत असताना बाईक पटकावल्याने आता मानकोलीवरून ते तिकडनं डायरेक्ट इकडे आलेत आणि तिथेही त्यांना यश संपादन झालंय. त्याबद्दल किरण हार्दिक हार्दिक अभिनंदन. नक्कीच किरण दादा पाटील आपल्या देखील मनपूर्वक स्वागत. तर नक्कीच इथे मात्र बक्षीस आलंय प्रतीक पाटीलसाठी. राज घरत याच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 1,000चं कॅश प्राईज लागलंय. परंतु इथे मात्र आपण पाहिला तर चेंडू मिस होते. फलंदाज थोड्या चांगल्या प्रकारे कट करायचा होता, परंतु स्वतःवरती नाखुश होतोय. हा चेंडू डॉट जातोय. संघाची धावसंख्या पाहिली तर 2-11 या आकड्यावरती थांबली. नक्कीच आपण रवींद्र म्हात्रे सर किरण पाटील यांच्याबद्दल बात छेडली होती. रॉयल ट्रॉफी झाली होती आणि 40+ जेव्हा स्पर्धा झाली आम्ही देखील त्या स्पर्धेमध्ये घटक होतो आणि काय अद्याप देखील आपण पाहिला अशा प्रकारचे जे पटके पाहिले होते, सर्वांची बढ जिंकली होती. परंतु आज देखील दादांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. आताचा चेंडू देखील मिस होतोय. फलंदाज आपण पाहिला तर ऋषिकेश हा मात्र नाराज होते स्वतःवरती, कारण इथे आपण पाहिला प्रतीक पाटील एक ऑलराऊंडर भूमिका सातत्याने खारकोपर संघासाठी मात्र तो नेहमी करत असतो आणि आज देखील आपण पाहिला तर चांगल्या प्रकारचे 2 चेंडू हाताळले. षटकातील पुढचा चेंडू. आताचा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला. तदनंतर मात्र चेंडू जाईल, हवाई सफर करेल, सीमा रेषा पलीकडे लॉंगॉनच्या वरून आला हा षटकार. म्हणूनच खरं तर आज प्रमोद घरत यांची अनुपस्थिती आहे. थोडीशी पायाला इंजुरी असल्या कारणानं तो ओपनिंगला येताना आपल्याला पाहायला मिळाला नाही, परंतु आता बाकी सहकारी फलंदाज आहेत त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे, त्यामुळे चांगला खेळ करावा लागेल. सुरुवातीत थोडीशी डगमगत झाली आहे, परंतु इथे आता षटकार बऱ्याच उशिरानं आलाय. नक्कीच आपण पाहिला ऋषिकेश पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आला. त्यानंतर मात्र प्रतीक पाटीलने मारा चेंज केला. हा चेंडू डॉट जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तब्बल 2-17 या आकड्यावरती थांबली. ओव्हर क्रमांक 3 असेल त्यांना गोलंदाज प्रतीक पाटील. जय हनुमान खारकोपर म्हटलं तर हर्षद असेल, एक चांगला बॅटल आहे त्यांच्याकडे देखील. ओवले अजनबी संघाला एक चांगला स्कोर उभा राहावा लागेल. आताचा चेंडू देखील ऋषिकेश मात्र स्वतःवरती नाराज होतोय. हा चेंडू देखील आपण पाहिला तर डॉट जातोय, निर्धाव पद्धतीचा चेंडू जातोय आणि या षटकातील 3ऱ्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू. 3ऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू प्रतीक पाटीलचा. आताचा चेंडू मात्र दोन्ही हात समांतर झाले. सरांचे आमच्यापर्यंत इशारे तो वाईट करा, एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एका धावीच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 2-18 चक्रामध्ये. 18 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतोय. 3रा ओव्हर, पहिला सत्र. एका साईडला जय हनुमान खारकोपर आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये अजनबी ओवळे. शेवटचा चेंडू हा देखील आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीचा मारा केला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना अजनबी ओवले संघाची धावसंख्या आपण पाहिला तब्बल 2-18 चक्रामध्ये. चला पुढची आपण पाहिला तर बी पोल मधली अंतिमची शेवटची मॅच उरली. सांभारली संघाचा कर्णधार यायचा आहे पण टॉस करण्यासाठी आणि खोणी संघाचा कर्णधार. दोन्ही कर्णधारांना हा अंतिमचा कॉल आहे, आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. अगदी बरोबर, कारण वेताळ देव सांभारली आणि खोनी 11 खोनी एक बिग फाईट आपल्यासमोर भेटीला येणार आहे. वेताळ देव सांभारली टीमचा संगणक यास रिपोर्टिंग करतोय आणि खोनी 11 खोनी संघाचा संगणक देखील इथे उपस्थित झालेला आहे. मी जशी इनिंग ब्रेक होईल ना, टॉससाठी तुम्हाला यावंच लागेल. या स्पर्धेचा एक महत्त्वाचा नियम आहे, जो संघ उपस्थित राहील आणि जो अनुपस्थित राहील त्याच्या अगेन्स्ट टॉस विन दिला जाईल उपस्थित संघनायकाला. एक महत्त्वाची सूचना आहे, तर नक्कीच आला असाल तर रिपोर्टिंग करा. तर जाऊया मात्र मॅचच्या दिशेने, जिथे पहिला सत्र आणि शेवटचा स्लॉग ओव्हर. अंतिमचे 6 चेंडू उरलेत आता अजिनबी ओवले संघाकडे आणि गोलंदाज येतो या आयुष गोंधळी. सामोरे विद्याधर मात्रे. अजिनबी ओवले संघाचे शेवटचे 6 चेंडू उरलेत. पहिला चेंडू. आताचा चेंडू देखील मिस होते विद्याधर मात्रे. आता जर विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली. तसं जर आपण पाहिलं तर जय हनुमान खारकोपर संघाने जसा क्षेत्ररक्षकाला उतरला तसं गोलंदाजीचा टिकट मारा आपण पाहता. षटकातील पुढचा चेंडू. पुढचा चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनच्या रिजन मध्ये येईल. सरळ सोपा झेल इथे मिस झाला आणि तदनंतर मात्र एक धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने अजिनबी ओवले संघाची धावसंख्या आपण पाहिली तब्बल 2-19 आकड्यावरती.
2 बाद 19 धावसंख्या स्ट्राईक वरती आता मात्र फलंदाज ऋषिकेश पाटील येतोय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. शेवटचे 4 चेंडू. आयुष गोंदलीचा चांगला फटका पायलेगच्या रीजन मध्ये जाईल, सीमा रेषा पलीकडे 4 धावेंसाठी हा दर्जेदार चौकार येतोय. आणि चौकाराच्या मदतीने आता अजनबी ओवले संघाची धावसंख्या 4 ने पुढे. धावसंख्या पोहोचली तब्बल 2 बाद 23 या आकड्यावरती. 2 बाद 23 धावसंख्या आपण पाहता पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना अजनबी ओवले आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये जय हनुमान खारकोपर ही लढत आपण पाहता. गतवर्षी आपण जर विचार केला रवींद्र म्हात्रे सर, तर 1 गाव 11 खेळाडू तशाच प्रकारचा आपण खेळ खारकोपरचा पाहिला होता. आणि आज देखील तोच संघ पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळतोय. मिहिरा स्पोर्ट गावदेवी ट्रॉफी 2025 मध्ये आयुष गोंदली पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर. आताचा चेंडू चांगला चॉपराक दिलाय, सीमा रेषा पलीकडे जाईल, लॉंगऑफच्या वरून टोकलाय, हा दर्जेदार षटकार. आणि षटकाराच्या मदतीने आता आपण पाहिला तर संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 29 आकड्यावरती. 29 धावसंख्या झाल्यात. आपण फलंदाज आपण पाहिला तर ऋषिकेश पाटील, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, 1 चौकार आला. चांगल्या प्रकारचा खेळ सादर केलाय. अद्याप या षटकातील या पूर्वार्धातील अंतिम ओव्हर मधले शेवटचे 2 चेंडू. 29 धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहू शकाल. 2 बाद. शेवटचे 2 चेंडू उरलेत. आमचे किरणदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. या स्पर्धेला बराच त्यांचा मोलाचा वाटा आहे आपण पाहता सातत्याने. मयूरदादा म्हात्रे आणि मिहिरा स्पोर्ट सातत्याने पर्व 3रं. आणि आज या स्पर्धेची पहिली रजनी. आणखी चॉपराक दिलाय, लाजवाब 7 मित्रांच्या पॅवलेन वरती टोकलाय, हा दर्जेदार षटकार. फलंदाज आपण पाहिला तर ऋषिकेश पाटीलच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे. तब्बल धावसंख्या आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पोहोचली. 2 बाद 35 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारचा खेळ सादर केलाय. संकटात सापडला होता अजनबी ओवले संघ, धावसंख्या जमवत नव्हत्या, परंतु ऋषिकेश पाटील प्रयत्न केलं आणि तदनंतर मात्र संघाची धावसंख्या 2 बाद 35 आकड्यावरती. आता विचार केला तर या पूर्वार्धामधल्या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मिस झाला. आणि ते पाहता पाहता आपण पहिला मात्र पूर्वार्ध समाप्त झाला. प्रथम फलंदाजी करताना अजनबी ओवले संघाची धावसंख्या तब्बल 35 या आकड्यावरती. 2 बाद आणि 36 धावेचा आव्हान असेल. आपण पाहिलं तर टार्गेट सेट करायचा आहे तो समोर टीम्स जय हनुमान खारकोपर संघाला. तर चला दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे, पहिल्या फेरीतील ही अंतिमची मॅच आपण सांभाळली. वेतालदेव आणि कोणी 11 कोणी संघाचा कर्णधार यायचा आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. आणि दुसऱ्या सत्रामध्ये जॉईन होतील युवराज माली सर. हॅलो हॅलो. चला टॉससाठी मी दोन्ही कॅप्टनना विनंती करत आहे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा फ्रेश सामना आहे. सांभारली आणि खोनी. खोनी म्हटल्यानंतर बऱ्याच लांबून आलेला हा संघ आहे. जवळजवळ भिवंडी विभागामध्येच हा संघ मोडतोय. कल्याण 1 तासाहून जास्त प्रवास आपण म्हटला तरी हरकत नाही आहे. बऱ्याच लांबचा प्रवास त्यांनी केला आहे. अगदी योग्य वेळेवरती ते उपस्थित झाले आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानत आहोत. तर मी सांभारलीचा कॅप्टन. चला सांभारली संघाचा कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे आयोजित गावदेवी चषक 2025 आणि पर्व आहे 4थं. 3रं पर्व आहे. पहिला पर्व झाला होता त्या मैदानावरती, मागच्या वर्षी पर्व झाला याच मैदानावरती. 3ऱ्या पर्वामध्ये मयूर म्हात्रेची इच्छा होती की मला LED स्क्रीन लावायची आहे आणि त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. संपूर्ण मिहिर स्पोर्ट्सचा संघ, त्यांची टीम, मूर्ती लहान कीर्ती महान. मित्रांनो बघा, एकदा मनामध्ये ठरवलं मला हे करायचं आहे तर करायचंच आहे. आणि आज गावामधून त्याला प्रचंड प्रेम, प्रचंड प्रतिसाद. आणि आज बघा मोरावे गावामध्ये अतिशय जबरदस्त आणि वुल्वे नोडमधील सर्वात मोठी अशी नाईट रजनी आपल्या भेटीला आलेली आहे आजपासून. तर आता टॉस केला जात आहे. मी विनंती करतोय पाहुण्यांमधून
तर मी निखिल याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचा आहे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना खोनी विरुद्ध चांबारली. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. 4 षटकांचा सामना असेल. टॉस होत आहे हेड आणि टेल. टॉस बनवलेला आहे प्रॉपर टेल. तर खोनी संघाच्या बाजूने नाणेफेकी लागलेली आहे. खोनी संघ कसा वाटते उल्वेन नोडमध्ये तुम्ही खेळायला आलात आणि उल्वेन नोडमध्ये खेळताना तुमचा अनुभव कसा आहे? याच्या अगोदर तुम्ही आले होते का? हो, गेल्या वर्षी पण याच टुर्नामेंट खेळायला आलो. काय रणनीती आहे? काय करणार, क्षेत्ररक्षण की बॅटिंग? क्षेत्ररक्षण. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. आणि चांबारली संघ उल्वे नोडमध्ये नेहमी येत असतो. कसं वाटतं उल्वे नोडमध्ये खेळताना? खरं तर या एरियामध्ये आम्ही दरवर्षी 4-5 टुर्नामेंट खेळत असतो. मयूरदादा झाला, संतोषदादा झाला, ते आम्हाला इकडे पॅक करतात आणि इकडे खेळण्याचा अनुभव हा वेगळा असतो. आणि ग्राउंड्स वगैरे म्हटले तर उल्वे नोडच्या एरियामध्ये छान ग्राउंड वगैरे असतात आणि आयोजन तर खूपच चांगला असतो. मयूर शेठ तुमचे प्रत्येक वर्षी संघ पॅक करत असतो. काय म्हणणार मयूरबद्दल? मयूरदादा म्हणजे आता एक फॅमिली मेंबर झाल्यासारखं आहे आमच्यामुळे. त्यामुळे असं काय पॅकर वगैरे त्याच्याबरोबर आम्ही असं हे नाही करत. एक फॅमिली भावासारखाच आम्ही जसा ट्रीट करतो ते. मला वाटतं रजत आज नाही आहे. रजत मुंडे चांबारली संघामध्ये अवेलेबल नाही आहे. काही हरकत नाही, मात्र संघ त्याच जोशीने त्याच उमेदीने बेस्ट ऑफ लक. या पुढच्या सामन्यासाठी टॉस झालाय. कोणी संघ जो तुमचा निर्णय असेल त्या निर्णयासहित आपण या मॅच नंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. संतोष मात्रे बामणडोंगरी आणि राम नाईक बामणडोंगरी दोन्ही मान्यवरांना आयोजकांकडून विनंती केली आहे. मयूर शेठ म्हात्रे यांनी विनंती केली की दोन्ही मान्यवरांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर आता मॅच सुरू आहे मैदानामध्ये. खूप महत्त्वाची मॅच आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना ओवले अजनबी ओवले आणि खारकोपर. तर जशी मॅच सुरू होईल, दुसरा सत्र सुरू होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक आजच्या दिवसामध्ये ज्याने एक जबरदस्त सेवा दिली, धन्यवाद रिवॉल मात्रे, रवींद्र रिवॉल. ॲक्च्युली मी बाहेर होतो, वेळेवरती आलं, उद्घाटन करून घेतलं, त्याबद्दल रवींद्र मात्रे रिवॉलचं मी आभार मानतोय. आणि आमचे आणखीन एक मराठीचं स्वच्छ आणि सुंदर असं समालोचन जर म्हणाल तर आमचे युवराज माली. तर मी युवराज माली याच्याकडे वळतोय पुढच्या सत्रासाठी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद किरण पाटील सर, खूप खूप धन्यवाद रिकॉल म्हात्रे सर, धन्यवाद मनोज म्हात्रे सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. मेहरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे आयोजित गावदेवी चषक 2025 जयणमान खारकोपर 36 धावांचं आव्हान त्यांच्या समोर आहे. 24 चेंडूंमध्ये हर्षल ठाकूर आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईकला रणजित पाटील ही आक्रमक अशी फलंदाजीची सलामीची जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये. पहिला चेंडू यावेळेस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट इनसाइड आउट पद्धतीने बॉलला मात्र टोलवलंय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला अडवलं जातं. एक सिंगल त्या दरम्यान मात्र पूर्ण होते. हर्षल ठाकूर आपण पाहतोय. खरं तर गेल्या 1 ते 1.5 महिन्याचा कालखंड पाहिला तर भरपूर नावारूपाला मात्र त्याचं नाव आपण पाहिलं. कारण खास करून पनवेल प्रीमियर लीग मधील त्याचा तो परफॉर्मन्स आणि त्याचे रील्स व्हायरल झाले. असं हर्षल ठाकूर आणि त्याच्या समोर आव्हान पेश केलं ते विशाल गायकवाडने. डावकोरे हाताचा हा मध्यम जलदगती गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय. आता रणजित पाटील स्ट्राईकवर आहे. पहिल्या चेंडूवर सिंगलने खातं उघडलं गेलंय. यावेळेस बघा स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र इथे निष्फळ ठरलेला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. हाईट मात्र इथे ओळखता आली नाही. ते म्हणजे रणजित पाटील यांनी धाव चेंडूची सांगता झाली आहे. ऑन पेपर आव्हान जरी छोटं दिसत असलं, 36 धावा म्हणजे प्रति षटक 9ची सरासरी इथे गाठायची. मात्र खास करून अजनबी ओळे संघाकडे असलेले हे 4 स्ट्रायकर बॉलर, प्रमुख गोलंदाज मात्र यांच्यावर सगळी भिस्त असणार या सामन्याची. ते या सामन्याला कशी कलाटणी देतात आणि आपल्या टीमच्या दिशेने कसा सामना वळवताय. तर दुसऱ्या बाजूला जयणमान खारकोपर संघाची आक्रमक अशी फलंदाजी, असं हे बॅटल आणि असं हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यावेळेस बघा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल मनगडाच्या साहाय्याने वळवलाय. फक्त दिशा दिलीये, गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय आणि बॉलला मात्र अगदी फाईन लेग मध्ये मात्र अगदी फाईन खेळून काढलंय. अगदी पायावरचा हा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले याचा आपल्याला पाहावाच लागेल. मनगडातली ताकद आपण पाहतोय. खास करून इथे दाखवत असताना रिसचा वापर कशा पद्धतीने करायला हवा बघा. अगदी पायावरचा चेंडू बॅटच्या अगदी टोला मात्र हिट केलं आणि त्यानंतर मात्र गॅप शोधला. कारण पॉवर प्ले सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषे लगत आहेत आणि त्याचा फायदा उचलला तो रणजितने. तो गॅप मात्र शोधला आणि ते 4 धावा प्राप्त केल्या. धावसंख्या 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचली.
3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेस बघा विथ द बाउन्स खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तो बाउन्स प्राप्त नाही झालाय. हे कमबॅक आपल्याला पाहायला मिळते विशाल गायकवाड यांचं. चेंडू रिलीज केल्यानंतर कोणत्या गतीने येणार आहे ना हे फलंदाज सहजासहजी ओळखू शकत नाही, आणि हीच खासियत आहे विशाल गायकवाडची. कधी वेगवान पद्धतीने, कधी हळुवार पद्धतीने, गतीमध्ये परिवर्तन, टप्प्यामध्ये परिवर्तन, वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी. म्हणून विशालचा खरं तर हातखंडा आहे असा विशाल गायकवाड. समोर जयनुमान खारकोपर संघाचं एक मोठं आव्हान आहे. 36 धावा मात्र त्यांना चेस करायचे आहेत. बघा वेळेचं बंधन आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकंही तुमची व्हायलाच हवी. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं, इनिंग संपली पाहिजे. हा आयोजकांच्या वतीने एक महत्वाचा नियम आहे. डॉट बॉल आलाय. 2 चेंडू अजूनही पॉवर प्लेचे शिल्लक आहे. रणजित पाटील पुन्हा सामना करतोय. यावेळेस बघा खोलवा टप्प्याचा बॉल, बॅट फिरली, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबलाय. रणजित पाटीलवर मात्र आता थोडंसं दडपण वाढलंय, कारण आता दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही फलंदाजी करताय म्हणजे तुमच्या समोर एक लक्ष आहे. 36 धावा तुम्हाला पार करायच्या, त्या बनवायच्यात. असं करत असताना येणारा एक एक निर्धाव चेंडू तुमच्यावर मात्र एक अतिरिक्त दडपण निर्माण करत असताना ते दडपण निर्माण केलंय रणजित पाटीलवर. मध्ये चर्चा झाली हर्षल सोबत, आता रणनीती काय बदलायची या शेवटच्या चेंडूसाठी. मात्र विशाल गायकवाडचं आतापर्यंत हे षटक इकॉनॉमिकल राहिलंय, कारण 5 चेंडूमध्ये 1 चौकार खाऊन देखील फक्त 5च धावा खर्च केल्यात. गावदेवी चषक 2025 पहिली रात्र. भरपूर प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा अगदी ब्लॉक हॉलचा चेंडू पंचाकडे अपील केली गेली, आणि खरं तर ओले टीमला देखील माहिती आहे की आवाज हा खरं तर बॅट जमिनीला घासली त्याचा आलेला आहे. त्यामुळे अपील केली, मात्र अपील फेटाळली पंचाने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि जर्मन खारकोपर संघ जाऊन पोहोचलाय तो बिनबाद 5 या धावसंख्येवर. अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. जर्मन खारकोपर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून 13 ते 17 जानेवारी 2026 मध्ये भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धांचं आयोजन मात्र करण्यात आलंय. त्यामध्ये 40 संघांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा आणि जर्मन क्रिकेट क्लब खारकोपरच्या माध्यमातून पाहायला मिळणार. यस, 8 संघ त्यामध्ये 40+ असणार आहेत आणि उर्वरित 32 संघ हे मात्र ग्रामीण गटातील. 18 चेंडू 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रति षटक 10.33 ची सरासरी ती आवश्यक असताना जो कारनामा विशाल गायकवाडने केलाय तोच कारनामा येणाऱ्या गोलंदाजांना करायचा आणि विकेट इथे काढायचे. कारण हर्षल ठाकूर हा कोणत्याही क्षणी सामन्याचा मोमेंटम शिफ्ट करू शकतो, रिदम बदलू शकतो. ही कॅपॅसिटी, ही ती एबिलिटी, ती क्षमता त्याच्याकडे आहे. आठवतं ते जासईचं क्रीडांगण, ज्या जासईच्या क्रीडांगणावर याच हर्षल ठाकूरने मॅन ऑफ द सिरीजची बाईक गतवर्षी पटकावली होती. त्यामुळे त्याचं क्रीडांगणावर थांबणं हे म्हणजे ओळे टीमसाठी धोक्याची घटना आहे. चला, सामन्याला थोडी गती प्रदान करा, वेळेकडे थोडं लक्ष केंद्रित करा. विद्याधर मात्र एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, खरं तर अजनबी ओळे टीमचा. पॉवर प्ले संपल्यानंतर आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना खुली झाली आहे हर्षल ठाकूरसाठी, खास करून लॉंग ऑफ लॉंग ऑन. यावेळेस बघा समोर पंच केलंय, मिड ऑफ नव्हता, लॉंग ऑफला खेळाडू आहे तिकडे, सिंगल मिळते फक्त, जास्त काही मिळणार नाही. डीप मध्ये एक अगदी मिड विकेट आणि काउकर्नरच्या मध्ये क्षेत्ररक्षक, एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, एक लेग स्लिप, एक फ्लाय स्लिप, एक पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस बघा विथ द टर्न खेळलाय, ज्या दिशेने चेंडू जात होता त्या दिशेने मात्र आपण पाहतोय त्याला फेकून दिलाय. अगदी डाव्या यष्टीवरचा चेंडू होता आणि स्वतः देखील फिरले, बॅटलाही फिरवलं आणि चेंडूलाही फिरवलं ते रणजित पाटीलने. कारण बराच काळ शांत होते. प्रणय मात्र आम्हाला सांगतात की 3 चेंडू ते डॉट खेळले होते आणि हा 4था चेंडू ते वैयक्तिक खेळत होते आणि तिथे मात्र त्यांना तो रिदम प्राप्त झालाय. आणि मात्र विद्याधर म्हात्रे यांच्यावर मात्र हा भरपूर मोठा आघात केला. तो रणजितने धावसंख्या झाली ती 12 धावा, बिनबाद 12 आहे. हे विशेष आहे, कोणती विकेट गमावली नाहीये, सामना अगदी बॅलन्स आहे. फुल टॉस बॉल, ज्यूसी फुल टॉस टाकलाय, मात्र अंतर पार करता आलं नाहीये, ताकद थोडी कमी पडली, किंबहुना वाऱ्याच्या विरुद्ध
दिशेने मारलेला फटका होता, त्यामुळे हा डिस्टन्स पार करता आला नाही रणजित पाटीलला आणि विद्याधर मात्रेने अजनबी ओळे टीमला मिळाला हा पहिला ब्रेक थ्रू आणि पहिलं यश. रणजित पाटीलची विकेट इथे मात्र प्राप्त झाली आहे. तो खास करून भागीदारी फोडली आहे. जी भागीदारी हळूहळू रचत असताना धावा देखील येत होत्या, यायला लागल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये ही पार्टनरशिप ब्रेक करणं अजनबी ओळे टीमसाठी नक्कीच उत्साह देणारं असेल, एक स्फूर्ती देणारं असेल आणि किंबहुना आत्मविश्वास देणारं असणार आहे. 15 चेंडू आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही दुलायमान अवस्थेमध्ये. इथे 1 ते 2 विकेट काढले, हर्षल ठाकूरची इथे विकेट आली, तर मात्र अजनबी ओळे संघ हळूहळू या सामन्यामध्ये शिरकाव करायला लागेल. आणि दुसऱ्या बाजूला एखादं मोठं षटक आलं, एक 12 ते 15 धावांचं जरी एखादं षटक आलं तरी देखील मात्र सामना खारकोपर टीमच्या दिशेने झुकू शकतो. 15 चेंडू आणि 24 धावांचे आव्हान. नवीन फलंदाज प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हर्षल ठाकूर अजूनही मैदानामध्ये आहे, किंबहुना त्याला 2 चेंडू खेळायला मिळालेत. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झालाय प्रणय, मात्र त्याच्या वाट्याला आलेत फक्त 2 चेंडू, ज्यामध्ये त्याने 2 सिंगल काढलेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, घणाघाती प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलाय सीमा पार. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मात्र प्रतीक पाटीलने अगदी स्वॅग मध्ये खातं उघडलं. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया या एलईडी स्क्रीनवर आयएक्यूरा इव्हेंटच्या माध्यमातून. राऊंड द विकेट मारा करतात विद्याधर म्हात्रे. तो अँगल कुठेतरी क्रिएट करण्याचा प्रयत्न आणि तो करत असताना मात्र अगदी स्लॉट मधला चेंडू, रडार मधला चेंडू आणि अगदी स्टँड अँड डिलिव्हर अशा पद्धतीने या बॉलला पाठवलं ते ऑन साइड काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षकाला कोणती संधी नव्हती, फक्त पाहत बसावं लागलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18च्या घरामध्ये. प्रत्येक जण सिद्ध करतोय, प्रत्येक जण मेहनत करतोय आणि ते करत असताना मात्र असे षटकार येत आहेत म्हणजे नक्कीच तुमच्या प्रयत्नांना कुठेतरी यश मिळत आहे. मात्र विद्याधर मात्र करावं लागेल, कमबॅक करावं लागेल, पुनरागमन. हो, यावेळेस चांगला चेंडू बघा, टप्पा पुढे ठेवला, भरपूर वेग आणि मात्र इथे बीट केलं तर बॅटरला. सिंगलने सुरुवात झाली, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, पुन्हा षटकार आणि पुन्हा डॉट बॉल. 5 चेंडू झाले, 13 धावा खर्च केल्यात विद्याधर मात्र यांनी स्पेलमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आणि या स्पेलचा गोड शेवट करण्याची त्यांची इच्छा असणार आहे. मात्र प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक आहे. फुलटॉस होता, कनेक्ट नाही करता आलाय, थोडासा नाराज असेल. डीप मधनं खेळाडू येत आहेत आणि अगदी 2 धावा वेगाने ओव्हरथ्रो झालाय. बॅकअप साठी 2-2 खेळाडू तैनात आहे. करता 30 यार्ड मध्ये कोणताही खेळाडू नव्हता, त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 20च्या घरामध्ये. 12 मध्ये 20 आल्यात आणि आता 12 मध्ये बनवायच्या त्या 16 धावा. निम्म्या लक्षापेक्षा पुढे धावसंख्या गेली आहे, कारण प्रणय आपल्याला सुरुवातीला आवश्यकता होती 9 रन्स पर ओव्हरची, 9ची सरासरी गाठायची होती आणि इथे 10ची सरासरी गाठली आहे. त्यामुळे आता रिक्वायर्ड रन रेट डाऊन झालाय. 12 मध्ये 16 म्हणजे प्रतिषटक 8ची सरासरी आहे. सामना आता कोणत्या बाजूने जाणार आहे? रोमांचकारी सामना होणार आहे यामध्ये तिळे मात्र शंका नाही, कारण एकापेक्षा एक वरचढ खेळाडू हे दोन्ही संघांमध्ये आहे. अजनबी ओळे, जडमान खारकोपर. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय, अगदी चौफेर लांगेश्वर मैदान आपण पाहतोय. मोरावे गाव, सेक्टर 3, उलवे नोड आणि मात्र दुमदुमलंय. आज अगदी संध्याकाळपासून जयघोष होतोय तो गावदेवी चषकाचा आणि ज्याचं श्रेय आपण देऊ शकतो ते मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे या टीमला. कारण आज क्रिकेटला अगदी सुगीचे दिवस आलेत असं आपण म्हणू शकतो किरण सर, रिव्हॉल्व सर. कारण ज्या पद्धतीने ISPL मध्ये लाखोंच्या बोली खरं तर खेळाडूंवर लावल्या गेल्यात, ज्या पद्धतीने मगाशी रिव्हॉल्व सरांनी देखील उल्लेख केला, आणि सिरीजसाठी 2.5 ते 3 करोडची ती 4 व्हीलर. नक्कीच सुगीचे दिवस आपण म्हणू शकतो. चला, वेळेचं आपल्याला बंधन आहे, थोडी घाई करा प्लीज. भरपूर वेळ आपण खर्च केलाय. रजत मुंडे चांबाले टीमचा जवळजवळ 15,05,000 त्याची बोली लागली. टायगर्स ऑफ कोलकाता जेव्हा त्याचं सिलेक्शन झालं, आज तो नसणार आहे, मात्र तरी देखील चांबर्ले संघ खोणेच्या विरुद्ध चांगली लढत देईल अशी अपेक्षा करूया. आदेश मंगाजी पहिला चेंडू घेऊन कमी गतीने टाकलाय, फटका फसलाय, नाही पोचणार. आणि चेंडू खरं तर पडल्यानंतर पुन्हा मागे फिरला आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. कारण हा फटका लावत असताना हर्षलने अजिबात ताकद लावली नव्हती,
त्यामुळे ना चेंडू सीमापार गेला ना क्षेत्ररक्षका जवळ गेला, अगदी 38च्या पुढे पडला. त्यामुळे 2 धावा काढण्याचा पुरेसा अवधी होता. आता 11 चेंडू 14ची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. आदेश मुंगाजीच्या या ओव्हरमध्ये एखाद दुसरी जर विकेट आली आणि डॉट बॉल जर वाढवले तर मजा येईल. यावेळेस बघा अगदी आडव्या बॅटने ऑन साईडला अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय स्कोअर लेगला, त्या ठिकाणी सिंगल मिळते. शेवटच्या खरं तर बॉल पर्यंत सामना जातोय की काय असं आता वाटायला लागलं, कारण ज्या पद्धतीने कधी कधी एखादा षटकार चौकार येतोय तर कधी विकेट येते किंवा डॉट बॉल येत आहेत. आतापर्यंत इनिंगचा विचार केला तर 5 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. 14 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, त्यामध्ये 5 चेंडू निर्धाव टाकलेत ते अजनबी ओळे टीमच्या गोलंदाजांनी. चांगली लाईन त्यांना मिळाली, तर मध्ये मध्ये खराब चेंडू कुठेतरी घात करतात असं आपण म्हणू शकतो. 10 मध्ये 13ची गरज आहे. यावेळेस बघा फसवलं, फ्लाईट दिली, कमी गतीने टाकला चेंडू, कारण फलंदाजांना पेस आवडतो, गती आवडते. कारण गती असली की फक्त कनेक्ट करायचे, टाइम करायचे, चेंडू आपोआप ट्रॅव्हल होतोय. मात्र आपण पाहतोय अगदी खाडीच्या जवळ एक क्रीडांगणे भरपूर वेगाने वारे वाहत आहेत. मगाशी आपण विकेट पाहिली रणजित पाटीलची, इतक्या जोराने मारला तरी सीमा पार नाही करता आली. त्यामुळे तिथे कुठेतरी बॉलिंग करणाऱ्या टीमचा ऍडव्हान्टेज आहे. यावेळेस बघा रडार मध्ये घणाघाती प्रहार आणि बॉल चाललाय तो सीमा पार, षटकार. हॅलो 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 यावेळेस बॉल सीमा पार, कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं, मात्र सरळचा हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय आणि आता फक्त 1 रनची गरज आहे. धावसंख्या धावफलकावर आहे ती 35 धावा आणि जिंकण्यासाठी फक्त 1 रनची गरज. आणि तिसरा देखील षटकार, सलग 3 षटकार आपण पाहतोय प्रतीक पाटीलच्या बॅटमधनं आणि सामना जिंकलाय तो जयंत खारकोपर टीमने. अगदी तब्बल 6 चेंडू राखून आणि तब्बल 9 विकेट्सने हा सामना जिंकलाय. सामन्याचा सामनावीर आपण अनाउन्स करूया. अर्थातच प्रतीक पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. चला पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूला वेताळदेव सांभारली आणि श्री गणेश शशी 11 खोणी संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतला. चला हँडशेक करून घ्या खारकोपर आणि ओवळे संघ. चला प्रतीक पाटील खूप खूप अभिनंदन, खूप चांगला खेळ राहिला प्रतीकचा. येस मॅन ऑफ द मॅच. येस किरण सर.